जराही सोडा न वापरता थंडी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा इडली डोशाचं पीठ कसं फर्मेंट करायचं ते आज बघूया. तर हे डोशाचं पीठ आहे. हे पीठ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं किंवा परफेक्ट डोसा कसा बनवायचा याचा व्हिडिओ याआधी मी शेअर केला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा कुकर घ्यायचा. कुकरमध्येच हे पीठ फर्मेंट करायला ठेवायचं. याचं झाकण गच्च लावायचं आणि रात्रभर जसं आपण पीठ फर्मेंट करायला ठेवतो सेम तसंच ठेवायचं. अजून एक महत्त्वाची ट्रिक आहे. एखादा अशा प्रकारे उबदार ब्लँकेट घ्यायचा आणि यामध्ये हा कुकर ठेवून द्यायचा. आणि आता हा कुकर अशा प्रकारे वरच्या साईडनं पूर्ण पॅक करून घ्यायचा आणि किचन प्लॅटफॉर्मवरतीच हा कुकर असाच ठेवून द्यायचा. रात्रभर मी कुकर असाच ब्लँकेटमध्ये गुरफटून ठेवला होता. आता सकाळी मी 10 वाजता तुम्हाला हा कुकर उघडून दाखवते. कुकरची शिट्टी जर गच्च बसली असेल तर थोडीशी हाताने ती सैल करून घ्या आणि मग उघडा. आता कुकरचं झाकण उघडून दाखवते तर पीठ बघा किती छान असं